नमस्कार. आज 23 फेब्रुवारी. खरं तर आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय भाग्याचा म्हटला तर वावगं ठरणार नाही. वंजारी समाजाला प्रतिष्ठा मिळवून देणारा, गोरगरिबांच्या कल्याणाची आस धरणारा, दारिद्र्यातून सर्वांना बाहेर काढणारा असा एक महामानव या दिवशी जन्माला आला. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातल्या जायगाव या छोट्याशा खेड्यामध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणारा हा महामेरू म्हणजेच माजी ऊर्जा राज्यमंत्री स्वर्गीय तुकारामजी दिघोळे साहेब होय. जयंती दिनी त्यांच्या अनेक आठवणी मनाला बेचैन करत आहे. त्यांच्या कार्याचा उजाळा मनाला वारंवार त्या आठवणी घेऊन जात आहे आणि वारंवार मनाला विचारातही टाकत आहे की खरोखरीच ही दैवी शक्ती तर नव्हती. म्हणजे साहेबांबद्दल नेहमी असेच विचार डोक्यात येत असतात, कारण समाजासाठी त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते अतिशय असामान्य कार्य आहे आणि अशी असामान्य कामं करणारी या पृथ्वीतलावर येणाऱ्या व्यक्ती यांना आपण देवच मानत असतो. बालपणापासून ते तारुण्यात पदार्पण करेपर्यंत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झगडत जगणारा, संघर्ष करणारा हा व्यक्ती पुढे जाऊन इतका मोठा बनेल आणि समाज उपयोगी कार्य करेल असं वाटलंही नसेल. बालपणी जायगाव ते सिन्नर असा शालेय प्रवास करताना ते पायी जात असत आणि अनेक वर्ष त्यांना पायात चप्पल सुद्धा नसत किंवा शाळेचा जो युनिफॉर्म असे तो युनिफॉर्म सुद्धा पॅन्ट पूर्वीच्या काळी थिगळ लावत असत त्याच पद्धतीचा त्यांनी वापरलेला ते अनेक वेळा आम्हाला लहानपणी सांगत असत आणि आपल्या अनेक समाज बांधवांनाही त्यांचं प्रतिकूल जगलेलं जीवन माहीत आहे. केलेला संघर्षमय प्रवास जगत जगत पुढे पदार्पण करत राहिले आयुष्याचं ते, आणि आजूबाजूला निरीक्षण करून सिन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे दुःख, तिथे नेहमीच असलेला दुष्काळ यावर त्यांनी नेहमीच तळमळीने विचार केला आणि यांच्यासाठी आपण काही करू शकू का ह्याच विचारात ते नेहमी गर्क असत. आणि BE सिव्हिलची पदवी प्राप्त करून पुढेही अनेक पदव्या त्यांनी घेतलेल्या होत्या. सिन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या काही कामानिमित्त त्यांच्या अनेक संपर्कात ते नेहमी येत असत आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग त्यांच्या जवळ येऊ लागला आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मला काही करता येईल का. आणि ह्याच विचारात असताना त्या सिन्नर तालुक्याचं भाग्य उजळलं आणि लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. सलग हॅटट्रिक केलेला हा अतिशय कौतुकास्पद ही गोष्ट आहे. 1985, 1990, 1995 अशी हॅटट्रिक साधलेला विधानसभेचं प्रतिनिधित्व सिन्नर तालुक्याचं त्यांनी केलं. अर्थात ते सलग 3 वेळा आमदार झाले आणि ह्या काळामध्ये 1997 पासून पुढे मंत्रीही झाले. रोजगार हमी योजना मंत्री व पुढे ऊर्जा मंत्री हे पद किंवा याच्या जबाबदाऱ्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडल्या आणि ह्या काळामध्ये त्यांनी खूप लोकोपयोगी कार्य केले. आज सिन्नर तालुक्याला एक वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे. तसंच एक नवा चेहरा सिन्नर तालुक्याला मिळालेला आहे. याचं सर्व श्रेय जातं ते आदरणीय स्वर्गीय दिघोळे साहेबांनाच. साधीरा आणि उच्च विचार, जनसामान्यात नेहमी वावरणारा, गोरगरिबांच्या दुःखात सहभागी होणारा आणि एखाद्या व्यक्तीशी ओळख झाली तर अनेक वर्ष नावानिशी त्याला स्मरणात ठेवणारा हा माणसातला देव. समाजासाठी आदर्श असलेले क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक, दुसरे आदर्श असलेले माजी मंत्री स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या बरोबरीने दिघोळे साहेबांनी कामे केलेली आहेत. आमच्या नाशिक जिल्ह्यासाठी अतिशय आदरणीय आणि आदर्श असं हे नेतृत्व आणि व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाचा आज जयंती दिन आपण साजरा करत आहोत. साहेबांनी 3 हॅटट्रिक केलेली आमदारकीची आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलीच आहे. मंत्रिपदावर असताना विविध कार्य त्यांनी केलेलं आहे. आशिया खंडातली 2 नंबरची असलेली MIDC सिन्नर तालुक्यातल्या माळेगाव या एरियामध्ये प्रस्थापित झाली ती केवळ दिघोळे साहेबांच्या प्रयत्नांमुळेच. आज या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळालेला आहे. अनेकांनी उद्योगधंदे तिथे स्थापन केलेले आहे. मोठ्या प्रमाणात वीज आणि पाणी देण्याचं कामही साहेबांनी इथे केलेलं आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्यावर ते अध्यक्षही होते आणि ह्या साखर कारखान्याचं अध्यक्षपद जबाबदारी सांभाळताना
त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मृतावस्थेत गेलेला हा साखर कारखाना ऊर्जितावस्थेत आणला। त्याच्यासाठी विविध उपाययोजना करून हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पुढे चालवला। तसंच नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक ते होते। जायगाव जवळील नायगाव येथे गोदा कृषक युनियन संस्थेची स्थापना करण्याबरोबर त्या गोदा युनियन कृषक संस्थेमध्ये अतिशय बारकाईने लक्ष घालून त्यांनी त्या परिसरातल्या 7 गावांचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विकास त्यांनी घडवून आणण्यावर अतिशय लक्ष केंद्रित केलेले होते। राज्य सहकारी बँकेवरही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली दिसून येते। तसंच विविध पतपेढ्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या। भैरवनाथ नागरी पतपेढी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते। शैक्षणिक सुविधा गरिबांसाठी निर्माण होण्यासाठी त्यांची नेहमीच तळमळ असत। नाशिक येथील प्रतिष्ठित असलेली अग्रगण्य संस्था क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे ते काही वेळा संचालक व नंतर काही वर्ष अध्यक्षही राहिले। या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी संस्थेचा मोठ्या प्रमाणात विकास केला। त्यावरून खूप वेळा असं वाटतं की जणू काही एक सरस्वती मोठ्या प्रमाणात ह्या व्यक्तीला प्रसन्न झालेली होती आणि त्यांची ही सरस्वतीची देणगी त्यांनी खरोखर सगळ्यांनाच देण्याचा वेगळ्या पद्धतीने एक प्रयत्न केलेला आहे। साहेबांची सरस्वती प्राप्त म्हणण्याचं कारण असं की त्यांनी सिन्नर तालुक्याच्या संदर्भात आणि स्वतःचा जीवन परिचय व कार्य जे केलेलं आहे त्याच्यावर तहानलेली माती आणि विकासाची गती असं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे। ते काही वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं आहे। हे पुस्तक जर आपण सर्वांनी वाचलं आणि आजच्या पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी असलेलं हे पुस्तक आहे, तेव्हा आपण सर्वांनी नक्कीच हे पुस्तक वाचूया। अशा पद्धतीने आपण आजच्या साहेबांच्या जयंती दिनी त्यांचं स्मरण करूया आणि थांबूया। धन्यवाद।